बघू बघू, अगं काय हे आई, अगं कुठे लक्ष आहे तुझं? थांब जरा, आता मी औषध घेऊन येते. अगं नको औषध, जरासं कापलंय. देऊ राहू दे. बघू, अगं दाखव मला इकडे. आई, मला माहितीये तू खूप टेन्शन मध्ये आहेस. सतत माझाच विचार करतेस, हो ना? आई, आई तुला हे लग्न पसंत नाहीये का? कारण मला तुला आनंदाने माझी पाठवणी करताना पाहायचंय, हसत हसत. सर तू असंच? असं नको ग बोलूस. आईचं मन तुला नाही कळायचं. काळजी वाटते ग मला तुझी, बाकी काही नाही. आई नको काळजी करूस, खरंच सगळं ठीक होईल. हा बरं, मी ना चहा बनवते. कोण कोण घेणार आहे? तू आणि मी दोघीच. ठीक आहे. वही काय आहे? काय करते तुम्ही? काय झालं? देऊला काय काम सांगताय? आता ती अशी बारीक सारी कामं नाही करणार, ती फक्त आराम करणार आणि ऑर्डर्स देणार, हो ना देऊ? काकू मी फक्त चहा बनवते. अगं पण कशाला, मी आहे ना, मी करते चहा. वहिनी तुम्ही आता तिला फक्त आराम करायला सांगा. हो थोड्याच दिवसाची पाहुणी आहे देऊ या घरात. हा हा म्हणता सासरी निघून जाईल आणि मग परकी होईल. देऊ वहिनी तुम्ही दोघी मला माफ करा. मला माहिती आहे मी तुमच्याकडनं दागिने मागितले म्हणून तुम्ही दुखावलंय, पण माझी त्यावेळीची मनस्थिती समजून घ्या ना. विक्रमने देवयानीला नकार दिला, केवढा धक्का बसला हो मला. म्हणून त्या टेन्शन मध्ये मी ते सगळं केलं. पण प्लीज माझ्यासाठी तुम्ही हे सगळं विसरा. हवं तर मी पाया पडते तुमच्या. काय अभिलाषा, आम्ही केव्हाच विसरलोय ते. हो ना, थँक्यू. थँक्यू. आई, आई अगं काय हे रडतेस तू? आनंदाश्रू आहे ते. देऊ मला सांग, अभिलाषा म्हणाली तशी तू आम्हाला एकदम परकीच होऊन जाशील का ग? आई अगं काय बोलतेस तू हे? देऊ आज तुझे बाबा हवे होते ग. काय आनंद झाला असता त्यांना. आम्ही दोघांनी मिळून तुझं कन्यादान केलं असतं. झरतरच्याच गोष्टी त्या. खरं आहे तुझं आई. माझ्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे ही, पण ती शेअर करायला बाबाच नाहीये. मीही आज बाबांना खूप मिस करते. हे बाळा, आज जर हे असते ना तर त्यांना ना काय करू आणि काय नाही असं झालं असतं. म्हणजे मी करतेय माझ्या परीने, पण मला कितपत जमेल देवालाच ठाऊक.
आई मला काही नको, मला फक्त तुझे आशीर्वाद हवे. देव, साक्षी, काय चाललंय? लग्नाची तयारी वगैरे केलीस की नाही? आणि हो, लग्नात जीन्स वगैरे घालू नकोस हा. अगं तू देऊची बहीण जरी असलीस ना तरी समोरची माणसं संस्थानिक आहेत, त्यांना शोभतील असे कपडे घाल. पण काही म्हणा, आपल्या देऊने नशीब पाडलं ना. आता काय बाबा, ती संस्थानिकांची सून होणार. पण साक्षी तुझं काय ग? अतिरेक्याची प्रेयसी हा शिक्का आधीच तुझ्यावर बसलाय. ए अगं, अशी काय तू? मी काय म्हणते, पण राज्य शिर्केने हा विचार का नाही केला? म्हणजे त्यांना बरं चाललं की त्यांच्या सुनेची बहीण एका अतिरेक्याबरोबर लफडी करते. अगं काय करते साक्षी? पण काही म्हणा, तुम्ही दोघी बहिणी खरंच नशीबवान. कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने का असे ना, दोघींचीही नावं टीव्हीवर झळकली. पण एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर तुझ्याशी कोणी सडक छाप सुद्धा लग्न करणार नाही. देऊने काय स्वतःच भलं करून घेतलं, पण तुझं काय? उद्या राजशिर्केनं जर कळलं की तुझे आणि राजचे संबंध आहेत तर ते देऊला हात धरून घराबाहेर काढतील, ज्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद होणार. काकू, राज बद्दल असं बोलण्याचा अधिकार कोणी दिला तुला? आणि तुला खरी परिस्थिती माहिती नाहीये. हो, हे बरं आहे. हे आता तू मलाच ऐकून दाखव. उंदराला मांजर साक्ष. मला ना दोन शब्द सांगायला जावे. विक्रम, मी जे ऐकलं ते खरं आहे? काय ऐकलंस? माझा ते विश्वासच बसत नाहीये. तू ऐकलंस खरं आहे समीना. आम्ही देव्या आणि देशमुखशी लग्न करतोय. अरे पण तू कसा तयार होऊ शकतोस या लग्नाला? अरे अरे पण फार्म हाऊसवर तू तिच्याशी जे वागलास ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि तरीही तू देवयानीशी लग्न करतोयस? अच्छा अच्छा, म्हणजे एका सामान्य मुलीसमोर विक्रमादित्य राजे शिर्के यांनी हार मानली असं समजायचं आम्ही? देव्यानी समोर आम्ही हार मानणार? मारफट! तिची लायकी तरी आहे का तेवढी? लायकी असल्याशिवाय का तू लग्न करतोयस तिच्याशी? ते करण्यामागचा आमचा उद्देश वेगळा आहे, तुला कळणार नाही तो. विक्रम, अशी अधांतरी उत्तरं देऊन तू स्वतःला फसव. मला फसवण्याचा प्रयत्नही नको करूस. हे बघ, अनंतरी गोष्टी करायची आम्हाला सवय नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग सांग ना मला. प्रश्न विश्वासाचा नाही आहे समीना. जाऊ दे ना, त्या देवयानी समोर तू हार मानलीयस. आम्ही हार मानली नाहीये. भैया साहेबांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवणं सोपं जावं म्हणून त्यांच्या सांगण्यावर आम्ही लग्नाला तयार झालो. काय काय सांगतोस? सामान्य माणसांबद्दल अजूनही राजा शिर्केंना सहानुभूती आहे. हे जनतेला भासवण्यासाठी भैया साहेबांच्या सांगण्यावर आम्ही देवयानीशी लग्न करतो. तुमची PR आहे समीना. ही आमची बाजू लोकांसमोर तू आणालाच. भैया साहेब, साईमा, आम्ही आमच्या तिघांव्यतिरिक्त ही बातमी फक्त तुला माहिती आहे. तेव्हा डोंट वरी विक्रम, ही गोष्ट कोणालाही कळणार नाही. अरे वाईट तर त्या देवयानीच वाटतं. तुझ्याशी लग्न करायचं म्हणून आनंदात असेल ती. तिला काय माहिती, ती राजे शिर्केंच्या महालात नाही, राजे शिर्केंच्या तुरुंगात जाणार आहे. नाव आहे की नाही विचारच केला नव्हता. अरे म्हणून कुणा एकाने बोलावले.
अहो म्हणून दुसऱ्याने आवाज दिला. साक्षी, अगं काय चाललंय? दादूंची झोपायची वेळ झाली आता. अगं असं काय करतेस? त्यांनीच मला सांगितलं होतं पुस्तक वाचून दाखव म्हणून. अगं पण बस 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 देऊ बस बस. हा चल. मगासपासून मी सांगत होते त्यांना की झोपा म्हणून, पण ऐकलं नाही. हे पुस्तक वाचून दाखव, ते पुस्तक वाचून दाखव असं चाललं होतं. आता तू आली आहेस ना, झोपतील बरोबर. ते बघ कसं नाटक करतात झोपायचं. दादू करा, तुम्ही नाटक करा, पण एक लक्षात ठेवा, देव गेली ना की नंतर तुम्हाला माझंच ऐकावं लागणार आहे. कोण जाणार? दादू असं काय करताय? लग्न झाल्यानंतर ती सासरी नाही का जाणार? अगं मग चांगलं आहे की, म्हणजे ही एकदा गेली की आपल्याला कोणी ह्या गोळ्या घ्या, हे पथ्य सांभाळा असं म्हणणारं कोणी नाही. मजा आहे आपली. रात्रभर पुस्तक वाचायचं, नाही तर शमशाद बेगम ऐकायची. माझ्या लक्षातच आलेलं नव्हतं. आणि दादू, मी ना आईकडून कांदा भजी शिकून घेते. म्हणजे बाहेर मस्त पाऊस पडत असेल, ग्रामोफोनवर शमशाद बेगम आणि गरमागरम कांदा भजी, मजा येईल ना. नुसती कांदा भजी नाही, त्याबरोबर चहा पण पाहिजे. कारण आता ही जाणार म्हणजे पत्ते बित्ते एकदम सोडून द्यायची, धमाल. देऊ काय झालं? काही नाही. मी जाणार म्हणून तुम्ही किती आनंदात आहात. रडू, काय झालं? मी जाणार तर तुम्हाला किती आनंद होतोय दादू. एवढी वाईट आहे का मी? हो. दादू अगं नाही नाही नाही, तू जाणार म्हणून आम्हाला आनंद नाही झालेला. उलट तू थोडे दिवस घरात आहेस, तोपर्यंत हसतं खेळतं तुझ्याशी बोलून मजा करून तुझी चांगले दिवस काढावेत, कंठावेत असंच वाटतं. आणि देऊ, ही साक्षी सुद्धा एक दिवस हे घर सोडून जाणार आहे हे तिच्या लक्षातच नाही आलेलं. शेवटी मुली या परक्याचं धन असतात, एवढं मात्र खरं. दादू, तुम्ही पूर्ण बरे झाल्याशिवाय ना मी कुठेही जाणार नाही. आणि तू का साक्षी? हो दादू, तुम्ही अगदी मला हाकलून दिलत ना, तरी मी नाही जाणार. वा 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 वा. मॉम, मला डाऊट आहे. देवयानी आणि विक्रमादित्याचं लग्न होण्यामागे वेगळंच कारण आहे. उगाच काहीतरी बडबडू नकोस. तुझं बोलणं यापूर्वी मी समजू शकत होते, पण आता साईमा स्वतः घरी येऊन लग्न ठरवून गेल्यावरही तू असं बोलतेस, लोक हसतील आपल्यावर. मॉम, विक्रमला भेटून आल्यावरच बोलतेय मी हे सगळं. काय? तू का गेली होतीस भेटायला? का म्हणजे देवयानी बरोबर प्रेमाचं नाटक करतोय असं सांगणारा विक्रम तिच्याशी लग्न करायला का तयार झालाय हे विचारायला गेले होते मी. मग काय म्हणाला? तो म्हणाला प्रेम आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लग्न करायचं असेल तर प्रेम असायलाच हवं, असं काही नाही. काय? शॉक बसला ना? मला पण आता हळूहळू समजायला लागले. आणि म्हणूनच मी म्हणतेय काहीतरी डाव आहे. जाऊ, मला समजेल असं काहीतरी बोल. मॉम, हे काहीतरी वेगळंच नाटक आहे. म्हणजे विक्रम जे काही म्हणला ते मला नीटसं कळलेलं नाहीये, पण लवकरच देवयानी रडणार आहे इतकं मात्र नक्की. हॅलो, मी इन्स्पेक्टर वागळे बोलतोय. मला साक्षी देशमुखशी बोलायचंय. बोला सर. साक्षी बोलते. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना. तू काय ठरवलंयस? त्या दिवशी मी तू राजकडे जावंस असा प्रस्ताव तुझ्यासमोर मांडला तेव्हा पोलीस स्टेशनमधून निघून गेलीस तू. पण माझी खात्री आहे या मधल्या काळात तू या प्रस्तावाचा गांभीर्यानं विचार केला असशील. शिवाय राजला आयतच भेटता येईल म्हणून तू या प्रस्तावाला मान्यताही दिली असशील. सॉरी, मी
अजूनही काही विचार केलेला नाही. तू विचार केलायस, पण तुझ्या मनाची तयारी होत नाही असंच ना? तुझ्या मनाची तयारी का होत नाहीये हे मी समजू शकतो. राज आमच्यासाठी गुन्हेगार असला तरी तुझं त्याच्यावर प्रेम आहे, बरोबर ना? त्यामुळे तो जिथं कुठं आहे तिथं सुरक्षित असावा असंच तुला वाटत असणार. पण साक्षी, तू जर हा प्रस्ताव मान्य केलास तर त्याला जिवंत राहण्याची संधी आहे हे तू सोयीस्करपणे विसरतेस. बरोबर बोलतोय ना मी? हरकत नाही, तू अजून थोडा वेळ घे. आज तुला माझा प्रस्ताव कदाचित पटणार नाही, पण राजच्या जीवाची जर तुला खरंच काळजी असेल तर हा प्रस्ताव मान्य करण्याखेरीज तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. या या या. हाय, इकडे इकडे ठेव. एक सुरी घेऊन या. मॅडम कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात प्रवीणजी? ठीक आहे. झालं तुमचं, निघा आता. काय प्रकार चाललाय सर? आपल्या आयुष्यात एवढा मोठा आनंदाचा क्षण आलाय, मग फोनवरनं तुला शुभेच्छा देणं मला बरोबर वाटलं नाही, म्हणून तुला भेटायला आले. कॉंग्रॅच्युलेशन. असं काय करतोस? आपलं लग्न ठरलंय. या, थँक्यू. एकच मिनिट, मी बोलते तुझ्या. खरंच वेळी झालीस का वेळ लागल्याचं नाटक करतेस मला माहित नाही, पण स्वतःच्या सुरू होणाऱ्या वाईट दिवसांचं सेलिब्रेशन करणारी तू पहिलीच मुलगी असेल. विक्रम, चल केक कापूया. विक्रम, आतापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण सेलिब्रेट करत आलोय, मग हा क्षण कसा मी जाऊन देईन? तुला माहितीये विक्रम, तू फार्म हाऊस वरनं मला हाकलून दिल्यावर खरं तर मी आत्महत्येचा विचार केला होता. गेलेही होते आत्महत्या करायला, पण त्याच वेळी माझ्या एका मैत्रिणीने मला सावरलं आणि तिने मला पटवून दिलं की खरं तर आपलं संपूर्ण आयुष्य निरर्थकच असतं, पण म्हणून आपण जगणं सोडून द्यायचं का? तर नाही, त्यातूनही चांगला अर्थ काढून आपण आपल्या मनासारखं जगू शकतो. हां, आता माझंच बघ ना, तिचं बोलणं जर मी पॉझिटिव्हली घेतलं नसतं तर हा प्रसंग माझ्या आयुष्यात आलाच नसता. मला माहितीये तुला वाटतंय मी वेड्यासारखी बडबड करते, हो ना? पण आता आपण पुन्हा एकत्र आलोय ना, बघ तू, हळूहळू माझं बोलणं तुला पटायला लागेल. एनिवेज, कॉंग्रॅट्स वन्स अगेन. चल, मी हा केक आपल्या स्टाफला देऊन येते. हां,